आज आपण एक चमचा तूप आणि चिमूटभर हळद खाण्याचे जबरदस्त फायदे कसे होतात याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय घरामध्ये तूप आणि हळदीला फार महत्त्वाचं स्थान आहे. आयुर्वेदात या दोन्ही गोष्टींना खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. तुपाचं आणि हळदीचं सेवन लोक रोज वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. मात्र जर तुम्ही एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन केलं तर आरोग्याला भरपूर फायदे मिळू शकतात. तसेच अनेक आजारांचा धोकाही टाळता येतो. रोज तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन करणं हा एक फार जुना उपाय आहे. याने शरीराला आतून पोषण मिळतं आणि अनेक आजारापासून बचाव होतो. अशात एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन केल्याने काय होतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तुपात हळद टाकून सेवन करण्याचे फायदे. नंबर 1, इम्युनिटी बूस्ट होते. हळदीमध्ये आढळणारं कर्क्युमिन तत्व एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. जेव्हा हे तुपासोबत मिसळून सेवन केलं जातं तेव्हा याचा फायदा डबल मिळतो, ज्यामुळे शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. नंबर 2, हाडाचं दुखणं होईल दूर. तूप आणि हळदीचं मिश्रण हे शरीरातील सूज कमी करण्यास आणि संधिवाताचं दुखणं दूर करण्यास मदत करतं. यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुण ऑर्थरायटिसच्या रुग्णांसाठी खास करून फायदेशीर असतं. हळदीचं तुपासोबत सेवन केल्याने हाड मजबूत होतात आणि वेदनाही कमी होतात. नंबर 3, पचनतंत्र सुधारतं. तुपाने पोटात एक नॅचरल चिकटपणा तयार होतो, तर हळदीमध्ये पचनासंबंधी समस्या दूर करण्याची क्षमता असते. अशात या दोन्हीचं एकत्र सेवन केल्यास पचनतंत्र मजबूत होतं. तसेच बद्धकोष्ठता, ॲसिडिटीसारख्या समस्याही दूर होतात. याचं नियमित सेवन केलं तर पचनक्रिया सुधारते. नंबर 4, सुरकुत्या दूर होतील. हळद आणि तुपाच्या मिश्रणाचं सेवन केलं तर शरीर आतून शुद्ध होतं आणि त्वचा नॅचरल पद्धतीने चमकू लागते. हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण त्वचेचं वय वाढवण्याचं काम करतात आणि तुपाने त्वचा मुलायम होते. याचं एकत्र सेवन केल्याने त्वचेला नवीन चमक मिळते. नंबर 5, हृदयासाठी फायदेशीर. तुपामध्ये हेल्थी फॅटी ॲसिड असतं जे हृदयाला पोषण देण्याचं काम करतं. हळदीने शरीरातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल राहते. या दोन्ही गोष्टी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. कसं कराल सेवन? सकाळी किंवा कोणत्या जेवणासोबत एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन करा. तूप आणि हळद तुम्ही दुधात टाकूनही सेवन करू शकता. या उपायाने आरोग्य तर चांगलं राहतं, सोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही फ्रेश राहता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.